नमस्कार, मेरा नाम है वैशाली पाल। मीडिया प्लस के आज के बुलेटिन में आपका स्वागत है। तो चलिए देखते हैं आज की कुछ ताज़ा खबरें। कोण नाका ते गणपती चौकपर्यंत मुख्य गटाराच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला। कोणगाव येथील कोण नाका ते गणपती चौकपर्यंत मुख्य गटाराचं काम करण्यात येणार आहे। या कामाचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला। हा सोहळा वेताळ मंदिर कोणगाव येथे आयोजित करण्यात आला होता। वेताळ मंदिर कोणगाव येथे भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला। या प्रसंगी कोणगावच्या सरपंच रेखा सदाशिव पाटील, उपसरपंच अनिकेत मच्छिंद्र महाते, ग्रामविकास अधिकारी मनीष आनंदा महाजन, सदस्य रेखा हनुमान म्हात्रे, विनोद हेंदर म्हात्रे, बंटी बाबला भगत, कविता गौरक्ष भगत, दीपाली सचिन कराळे तसेच भाजपाचे शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक वरुण सदाशिव पाटील आदी कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामपंचायत सभासद व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। प्रथमतः तर मी या कोण गावाचे पालनकर्ता माननीय केंद्रीय मंत्री आमचे कपिलदादा पाटील साहेब यांचा गावावर खूप प्रेम आहे आणि त्यांच्या आशीर्वाद कृपेने आज गावामध्ये विकासाची गंगा वाहत आहे। गावातल्या प्रत्येक ठिकाणी विकासाचं काम चालू आहे। त्यात आमचे वरुणदादा, माननीय सरपंच आई यांच्या प्रयत्नाने आज खरोखर गावामध्ये एक विकासाचं काम सुरू झालेलं आहे आणि झपाट्याने मी सांगेल का हा जो गटार आहे 15 वर्षे ही गटार एकदम चॉकअप झालेली आणि आज सांगताना खूप आनंद होत आहे का हा गटार प्रथमतः चालू होत आहे आणि हा भुयारी गटार होणार। ही गटार जेव्हा होईल तेव्हा इकडे जी ट्रॅफिक होते, ट्रॅफिकची समस्या खूप असते, पण ही गटार होताच ट्रॅफिकची समस्या पण जाईल। या गटारीमुळे बऱ्याचशा लोकांचे पाणी चॉकअप झालेले, पूर्णतः जी समस्या आहे गटारीची चॉकअपची ती निघून जाईल। तसं जवळजवळ 2 ते 3 महिन्याच्या आत आम्ही हे काम संपूर्ण पावसाच्या आत म्हणजे संपून जाईल। आपले माजी केंद्रीय राज्य मंत्री कपिलदादा पाटील यांचा आशीर्वादाने, वरुणदादा पाटील यांच्या सहकार्याने आणि आमच्या लाडक्या सरपंच रेखा सदाशिव पाटील यांच्या पुढाकाराने कायम सतत या आपल्या गावातल्या प्रत्येक कामासाठी त्यांचा पुढाकार असतो। कुठलंही काम पूर्ण पाठपुराव्याने ते पूर्णत्वाला नेत असतात। तसंच या कोणगावचा मुख्य गटार कोणगाव नाका ते गणपती चौकाचा पहिला टप्पा आज इथे भूमिपूजन सोहळा सुरू झालेला आहे, संपूर्ण झालेला आहे आणि मी कोणगाव ग्रामपंचायतच्या कमिटीच्या वतीने आश्वासन देते की हे काम पूर्णत्वास नेण्यास 1-2-3 महिने लागतील, पण त्याच म्हणजे गावापर्यंत नाही तर गावाच्या शेवटपर्यंत हे गटार व्यवस्थितरित्या काम केलं जाईल हे मी आश्वासन देते। मी तर सुरुवात करताना आम्हाला खरोखर या कोण गावावरती ज्यांचं अपरंपार आशीर्वाद आहे असे आमचे माजी केंद्रीय मंत्री श्री कपिलदादा पाटील यांचा आशीर्वाद आहे। यांचा आशीर्वाद असा आहे की कोण गावामध्ये ही जी आजची अथॉरिटी आहे, ही सत्ता आहे, ही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीचा मी एक कोणगाव शहर अध्यक्ष म्हणून आणि कपिलदादा पाटील यांचा एक कट्टर समर्थक म्हणून आज मी थोडं वेगळं बोलणार आहे की दादांच्या आशीर्वादाने या कोण गावावरती ही सत्ता आली आहे। दादांच्या आशीर्वादाने या कोण गावाला निधी पुरवला जातं, कारण वरती जे बसलेत तेच आम्हाला 5चे 25 करून देत आहेत। उदाहरणार्थ पाणी योजनासाठी 25 करोड, बंधाऱ्यासाठी 25 करोड, मुद्रांक शुल्क असेल, त्याच्यानंतर आणखी बरेचसे हेड आहेत, त्या माध्यमातून कोण गावाला
जास्तीत जास्त निधी पुरवला जातो आणि त्याच्याने कोणगावची जी आजची सत्ता आहे ती सत्ता हे जे थांबलेलं जे लोकांचे गरजेचं काम आहे ते उपक्रम राबवले जातात. लाखो रुपयाचा निधी येतो, लाखो रुपयाची कामं होतात. त्याचं नियोजन सरपंच मॅडमच्या नेतृत्वाखाली केलं जातं. त्यांची संपूर्ण टीम असेल, भारतीय जनता पार्टीचे सगळे ज्येष्ठ या ठिकाणी आमचे नेतृत्व असतील कोणगावचे, हे सगळे हे काम करत असतात. मी आणखी एक या माध्यमातून आज हे मोठं काम करायला घेतलंय. याच्यातनं एक महत्त्वाची मी सूचना करेल जी अथॉरिटी आहे त्यांना, की हे गटाराचं काम महत्त्वाचं होत आहे. या गटाराच्या कामातनं ही वरची समस्या सुटणार आहे, परंतु मला मूळ समस्या या कोणगावच्या पाण्याची आहे. जे कोणगावच्या बोरचं पाणी गायब झालेलं आहे. आपण जेव्हा सुशोभीकरण करतो, कॉन्क्रिटीकरण करतो, पाणी झिरपायचं बंद होत आहे. आपली एक समस्या दूर होते तर दुसरी समस्या निर्माण होत आहे. मी कोणगावचे नेतृत्व वरुण शेठ असतील, सरपंच मॅडम असतील आणि सदस्य असतील, हे जेव्हा आपण मुख्य रस्त्याचं गटाराचं काम करतोय त्याबरोबर या गटाराचं पाणी या भूगर्भामध्ये कसं झिरपलं जाईल याचं जर नियोजन केलं तर आजूबाजूच्या बोरला पाणी कमी पडणार नाही आणि पाण्याची समस्या बऱ्याचशा प्रमाणे, कारण महाराष्ट्र सरकार असेल, भारत सरकार असेल, पाणी जिरवा पाणी मुरवा असं ते जे मोठं एक अभियान चालवलंय ते माझ्यासाठी ते कोणगावामध्ये ह्या सरपंच मॅडम आमच्या आहेत त्यांच्या माध्यमातून ही योजना जर कोणगावात राबवली गेली तर बोरिंगचं पाणी जे कमी झालेलं आहे ते वाढलं जाईल. मी आणखी एक विनंती करणार नाही, मी सूचना करेन. ह्या आजच्या जी कोणगावची जी आजची सत्ता आहे, अथॉरिटी आहे, ही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. भारतीय जनता पार्टीचे सरपंच आहेत. मी आज हक्काने आणि मुख्य सूचना करतो की लाखो रुपयाचं काम होतंय कोणगावामध्ये आणि मला तरी वाटतंय 50 लाख 60 लाख अशा प्रकारचे कामं होत आहेत. तर मी नक्कीच वरुण शेठ असतील, सरपंच मॅडम असतील आणि त्यांची पूर्ण टीम असेल की तुमची टीम खूप मोठी आहे. आजच्या ठिकाणी दिसताना इथे छोटी दिसतंय, याच्यावरती उपाययोजना करा. तुम्ही काम करताय, खूप चांगलं करताय, तुम्ही नेतृत्व करताय, खूप चांगलं करताय, परंतु तुमच्या जवळच्या आणि तुम्हाला आशीर्वाद देणाऱ्या माणसांना पण सुद्धा या ठिकाणी आम्ही अशा कार्यक्रमाला बघितलं तर आम्हाला अधिक आनंद होईल. आणि ह्या प्रकारे या कोणगावावर असणारी भारतीय जनता पार्टीची सत्ता ही काम करत आहे, विकासाची कामं करत आहे, विकास होत आहे आणि ह्या विकासाला नक्कीच ही जनता पुढे येणाऱ्या ज्या काही इलेक्शन्स असतील, निवडी असतील, याला ही जनता उत्तर देणार आहे असं मला खात्री आहे या गोष्टीची. तर ह्याप्रमाणे मी आज माझं वेगळ्या प्रकारे वक्तव्य केलं. माझी ही भावना ओळखून घ्यावी असे मी पुन्हा एकदा सरपंच मॅडम तुम्हाला विनंती करतो. म्हणून हे पाणी मुरवायचं काम जर झालं या गटाराच्या माध्यमातून तर मला नक्कीच वाटतंय की इथल्या जो बोरला पाणी तो नक्कीच वाढेल आणि अशा प्रकारचं जे मी बोललोय त्याप्रमाणे माझी जी भावना मांडली आहे. म्हणून मी आज पुन्हा एकदा सांगतो की विकासाची गंगा जी वाहणाऱ्या आमचे जे शंभूनाथ बसलेत, धन्यवाद कपिल पाटील साहेब ह्यांनी ह्या सत्तेला निवडून दिलेला आहे, त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादाने कामं होत आहेत. म्हणून मी एवढं बोलून 2 शब्द इथे माझे संपवतो. एका शहराच्या दिशेने वाटचाल करत असताना कोणगावची जी ओळख आहे, कोणगावचा नाका, त्या कोणगावच्या नाक्यापासून ते कोणगावच्या शेवटच्या टोकापर्यंत जे प्रमुख रस्ता आणि प्रमुख रस्त्यालगतची जी गटार आहेत ती अनेक गेली 15 वर्ष बनवण्यात आली नव्हती. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचून रस्ते गटाराचं पाणी चॉकअप होत होतं आणि अनेक समस्यांच्या नागरिकांना उद्भवत होत्या आणि त्या तक्रारी आहेत त्या नागरिकांच्या ग्रामपंचायतमध्ये येत होत्या आणि त्या अनुषंगाने आज आम्ही इथे या रस्त्याच्या जे दुतर्फा गटार आहेत
त्याचं कामाचं भूमिपूजन केलेलं आहे आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये खूप मोठं काम आहे. येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये हे गटर आपण सुसज्ज बनवणार आहे आणि त्याच्यावरती कॉन्क्रीट टाकून स्लॅब टाकून तो रोड देखील आपण त्याच्यावरती वापरू शकतो. अशा प्रकारचा आपण तिथे हा गटार बनवणार आहोत आणि एक चांगली जी सुविधा आहे गटार आणि रोड ही नागरिकांसाठी आम्ही ते करून देणार आहोत. भविष्याचं विजन एकच आता एका साईडला कल्याण आहे, एका साईडला भिवंडी, एका तिकडे गेलेला ठाणा आहे. तर कोणगाव हे तिन्ही शहरांपेक्षा जास्त लोक इथे यायचं प्राधान्य देतील राहायला. कोणगावामध्ये पाणी, स्वच्छता या सगळ्या गोष्टी प्राधान्यावरती आहेत आमच्या. ते आपण करण्याचा 100% प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आम्हाला आता आमचे केंद्रीय मंत्री, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब त्यांचा आशीर्वाद आहे. आमची सर्व सदस्य बॉडीचा सहकार्य आहे, ग्रामस्थांचा सहकार्य आहे. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीची कामं आम्ही ते गावात करू शकतोय आणि जी पण काही कामं होतील ती चांगल्या क्वालिटीची आणि शाश्वत कामं करण्याचा आमचा मानस आहे. ये थी आज के बुलेटिन की कुछ ताज़ा खबरें। ऐसी ही ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहिए। तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र।